मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 फेब्रुवारीचा भाग खरंच खूप काही सांगून जाणारा ठरला. आजच्या एपिसोडमध्ये एकामागोमाग एक सीन दाखवले गेले आणि त्यामुळे प्रेक्षकांना श्वास घ्यायलाही वेळ मिळाला नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजचा भाग फक्त ड्रामा नव्हता, तर त्यामध्ये भावना, संशय, भीती, अपराधीपणा आणि येणाऱ्या वादळाची चाहूल सगळं काही होतं. एपिसोडची सुरुवात होते रविराज, अर्जुन, सायली आणि सुमन यांच्या चर्चेने. वातावरण गंभीर आहे. नागराजला जामीन मिळालेला असला तरी रविराज स्पष्ट शब्दात सांगतात की ही केस अजूनही खूप गुंतागुंतीची आहे. नागराज स्वतःचा कबुलीजबाब असलेला व्हिडिओ खोटा असल्याचं म्हणणारच आणि त्यामुळे कोर्टात ही लढाई अजून लांबणार आहे. पण हा व्हिडिओ खोटा नाही, हे सिद्ध करणं शक्य आहे, फक्त त्यासाठी योग्य माणसाची साक्ष हवी आहे. रविराज ठामपणे सांगतात की जोपर्यंत महिप्त शिखरे तोंड उघडत नाही, तोपर्यंत ही केस पूर्ण ताकदीने उभी राहणार नाही. सुमन इथे पुढे येते आणि म्हणते की ती साक्ष द्यायला तयार आहे. तिच्या आवाजात भीतीही आहे आणि निर्धारही आहे. पण रविराज तिला समजावतात की तिची साक्ष महत्वाची असली तरी ख्या अर्थाने केस बदलू शकते ती महिप्तची साक्ष. अर्जुन शांतपणे सगळं ऐकत असतो, पण त्याच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू असतो. महिप्त इतका गप्प का आहे? नागराजसारखा माणूस पकडला गेला असतानाही महिप्त का काहीच बोलत नाही? अर्जुनला खात्री वाटते की या शांततेमागे काहीतरी मोठं गुपित दडलेलं आहे. तो स्वतःशीच ठरवतो की हे कारण शोधल्याशिवाय तो शांत बसणार नाही. इथेच सुमन भावनिक होते. तिला वाटतं की हा सगळा संघर्ष कधीच संपणार नाही. रविराज तिला धीर देतात. ते सांगतात की तिने खूप सहन केलं आहे, आता तिला स्वतःला दोष देण्याची गरज नाही. सुमनही मन मोकळं करते आणि सांगते की सायलीनेच तिला धीर दिला, तिला सत्य सांगण्याचं बळ दिलं. हा सीन खूप भावनिक आहे, कारण इथे नात्यांमधली वेदना आणि आधार दोन्ही दिसतात. यानंतर कथा वळते साक्षी आणि प्रिया यांच्याकडे. साक्षीने प्रियाला मुद्दाम बाहेर भेटायला बोलावलेलं असतं. साक्षी आतून प्रचंड घाबरलेली आहे. सायलीने तिला कॅफेमध्ये पाहिलं, हे सत्य ती प्रियाला सांगते. हे ऐकताच प्रिया हादरते. तिच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसतो. ती साक्षीवर चिडते आणि तिला सुनावते की अशा प्रकारे बाहेर फिरणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. साक्षी सांगते की सायलीने तिला ओळखलं की नाही, याची तिला खात्री नाही. तिने वेळेवर चेहरा झाकला होता, पण तरीही भीती मनातून जात नाही. म्हणूनच ती प्रियाला बोलावते. प्रिया सायलीवर लक्ष ठेवण्याचं मान्य करते, पण साक्षीला ताकीद देते की आता जर काही चूक झाली, तर त्यातून बाहेर काढायला कोणीही मदतीला येणार नाही. इथे प्रिया एक वेगळीच चौकशी करते. ती विचारते की नागराज जेलमध्ये गेल्यावर साक्षी त्याला भेटायला गेली होती का? साक्षी खोट बोलते आणि म्हणते की तिने अशी रिस्क घेतली नाही. पण प्रेक्षकांना माहीत आहे की साक्षी वकिलाच्या वेशात महिप्तला भेटायला गेली होती. हा खोटेपणा पुढे किती महागात पडणार, याची चाहूल इथेच लागते. यानंतर थेट अर्जुन आणि महिप्तचा सीन येतो. अर्जुन महिप्तसमोर उभा राहून थेट प्रश्न विचारतो. नागराज अटक झालेला असतानाही महिप्त का घाबरतोय? कोणाची भीती आहे त्याला? अर्जुन त्याच्यावर मानसिक दबाव टाकतो. तो महिप्तला आठवण करून देतो की नागराजचा कबुलीजबाब त्यांच्याकडे आहे, तरीही महिप्त गप्प आहे. अर्जुन मग महिप्तच्या वकिलाबद्दल विचारतो. महिप्त विशाखा प्रभूणे असं नाव सांगतो. हे नाव ऐकताच अर्जुन सावध होतो. त्याला या नावाची वकील माहिती नसते. कोणताही संपर्क न करता अशी वकील जेलमध्ये येते, ही गोष्ट अर्जुनच्या संशयाला खतपाणी घालते. अर्जुनला खात्री पटते की इथे काहीतरी मोठा कट आहे. इथून कथा थोडी हलकी होते आणि घरातला ट्रॅक सुरू होतो. सकाळची वेळ आहे. अर्जुन पहाटे उठलेला असतो, सायली अजून झोपलेली असते. अर्जुन तिची गंमत करतो, तिच्या निरागस झोपेचं कौतुक करतो. सायली उशिरा उठल्यामुळे गडबडते, पण अर्जुन तिला समजावतो की एक दिवस उशीर झाला तर काही बिघडत नाही. या दोघांमधला संवाद खूप गोड वाटतो. स्वयंपाकघरात प्रिया उगाचच मोठेपणा दाखवायला जाते. नाश्ता, कॉफी, उपमा, पोहे अशा सगळ्या गोष्टींची यादी देते. कल्पनाताई मात्र तिला शहाणपणाने रांगोळी काढायला बाहेर पाठवतात. प्रिया रांगोळी काढताना अक्षरशः गोंधळ घालते. केर्न काढता, सडा न टाकता, फक्त गोल गोल ठिपके मारलेली रांगोळी पाहून सगळेच हसतात. हा सीन हलका फुलका असला,
तरी प्रियाचा आतला असंतोष इथेही दिसून येतो. दरम्यान प्रिया स्वतःशीच बडबड करत असते. नागराजने जर आपल्या विरोधात काही बोललं तर सगळं संपेल ही भीती तिला सतावत असते. अश्विनकडून आधार मिळवण्याचा ती प्रयत्न करते. त्याच्याशी गोड बोलते, जवळीक साधायचा प्रयत्न करते. पण अश्विन तिला स्पष्टपणे दूर लोटतो. त्याचा थंडपणा प्रियाला अजूनच अस्वस्थ करतो. एपिसोडचा शेवटचा भाग भावनिक आहे. जेवणाच्या वेळी सायली पोळ्या भाजत असते आणि तिच्या हाताला जोरात चटका बसतो. प्रतिमा आत्या ताबडतोब धावून येतात. सायलीला खाली बसवतात, थंड पाण्यात हात ठेवायला सांगतात. त्या क्षणी सायलीला तन्वी म्हणून हाक मारली जाते आणि सगळे क्षणभर थांबतात. त्या हाकेतून आईमुलीचं नातं नकळत उघड होतं. प्रतिमा आत्या सायलीच्या हातावर मायेने हात फिरवतात. सायली त्या मायेच्या स्पर्शात हरवून जाते. हा सीन खूप शांत, भावुक आणि अर्थपूर्ण आहे. इथे शब्दांपेक्षा भावना जास्त बोलक्या ठरतात. भागाचा शेवट पुढील भागाच्या धक्कादायक संकेतांनी होतो. नागराज जेलमध्ये महिप्तला धमकी देताना दिसतो. दुसरीकडे साक्षी सचिनच्या मागे लागलेली आहे. घरात अर्जुन आणि सायलीच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी सुरू होते. म्हणजेच पुढे एकाच वेळी प्रेम, उत्सव आणि संकट सगळं काही पाहायला मिळणार आहे. एकूणच आजचा भाग कथा पुढे नेणारा, नात्यांमधली गुंतागुंत दाखवणारा आणि पुढील वादळाची चाहूल देणारा होता. पुढच्या भागात काय घडणार, कोणाचा मुखवटा गळणार आणि कोण अडकणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे.